नसरापूर या ठिकाणी घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर मनसे पुण्यात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता आपण नवले पुलाच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारे जो नराधम आहे त्याला भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी यासाठी प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी फाशी मनसेकडून देण्यात आली आहे। आणि या ठिकाणी या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी इतक्या उन्हात सुद्धा चौकात येऊन आंदोलन केले? आज या ठिकाणी सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी काल प्रचंड मोठा संताप व्यक्त केलाय आणि अख्खा महाराष्ट्र आज हळहळतोय। इतकी दुर्दैवी घटना आज या ठिकाणी आपल्याकडे घडली आहे। एका चिमुरडीवरती अत्याचार होतोय आणि अशा घटना पुन्हा पुन्हा घडतायत। आपण कोर्ट न्यायालयात जातोय, तिथून कुठल्याही न्यायाच्या अपेक्षेने 8-8, 9-9 वर्ष लागतात साधा गुन्हा सिद्ध व्हायला। त्याच्यानंतर त्यांना शिक्षा मिळेल की नाही दयाचा अर्ज अशा बऱ्याच त्यांना कायद्यातल्या पळवाट्याचा वापर करतात। अशा पद्धतीने जर कायद्याचा पळवाट्यातनं जर होणार असेल तर या घटनांना स्टाफ बसणार नाही। या जर घटना रोखायच्या असतील तर न्याय अशाच पद्धतीने झाला पाहिजे। भर चौकात अशा नाराधापांना, अशा कुकर्मांना आपण फाशी दिली पाहिजे। प्रत्येक चौकात तुम्ही लोकांना लटकवलं पाहिजे, कारण या ठिकाणी शक्ती कायदा अजून लागू केलेला नाही इथल्या लोकांनी। तिथे गृहमंत्री सपशेल अपयशी आहेत। आता कोर्टात पडली तारीख पुढची पडायच्या दुसरी घटना घडलेली आहे। नसरापूर आज झालेले, याच्या आधी चाकणला झालं, त्याच्या आधी बदलापूरला झालं। प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडतात। खून केला जातोय मुलींचा निर्दयी। या सगळ्याला जर कुठेतरी आळा बसवायचा असेल आणि या कायद्याची जर जरब त्यांच्यावर पाहिजे असेल तर भर चौकात अशा लोकांना फाश्या दिल्या पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजे आणि या लोकांना दगडे ठेचून मारलं पाहिजे। ही आमची मागणी आहे। जर उद्या आम्ही यांना इशारा देतो, जर कायद्याचा धाक अशा लोकांना बसला नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। उद्या जर अराजकाची परिस्थिती निर्माण झाली तर याला पूर्णपणे सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत या ठिकाणी। ताई, काय सांगशील, या ठिकाणी असा प्रकार घडतो, एक मुलगी म्हणून महाराष्ट्रात राहताना नेमकं तुला काय तुझ्या भावना येतात? प्रथमतः आपण आपला असा महाराष्ट्रात राहतो ज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तर चौरंग बनवलं होतं। तुमच्याकडे सत्ता असून तुम्ही जर भर चौकात एक साधी फाशी देऊ शकत नाही, महाराज चौरंग करायचे, तुम्ही फाशी देऊ शकत नाही तर तुमचा सत्तेत असून काही उपयोग नाही। आजी, तुम्ही देखील या ठिकाणी आलात। खरं तर पाहायला गेलं तर हा जो नराधम आहे यांनी याआधी अशी 2 कृत्य केली आहेत। जर त्यावेळेस त्याला शिक्षा झाली असती तर आज कदाचित घटना घडली नसती। तर याविषयी काय सांग? नाही, घटना नाहीच घडली पाहिजे। या नराधमाला ना सरळ फाशी देण्यापेक्षा आमच्या ताब्यात द्या, आम्ही काहीही करू त्यांचं। आम्ही फाशी दिली पाहिजे। आमच्या इकडे ताब्यात दिला असता आम्ही त्याला बरोबर केलं। सार्वजनिक आम्ही फाशी देऊ त्यांना, आम्हाला द्या त्याचा ताबा, मनसेला द्या, आमच्या महिलांना सेट झालं पाहिजे की कोणीही गुन्हेगार ते व्हिडिओ, आता एवढे छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल होतात, हे असं व्हिडिओ व्हायरल झालं पाहिजे। एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की बापरे, हे गुन्हा केल्यानंतर अशा पद्धतीची शिक्षा होते, नको बाबा नको। परत त्यांना असं हातपाय थरथर विचाराने देखील वाईट विचाराने देखील हातपाय कापलं पाहिजे। कृत्य तर खूप लांबची गोष्ट आहे, विचाराने हातपाय लटलटायला पाहिजे आणि खूप खासदार महिला आहेत, सर्वांनी विचार केला पाहिजे। ताई, तू विद्यार्थिनी या ठिकाणी ज्यावेळेस तू कॉलेज जाते किंवा नोकरीसाठी बाहेर पडते, आज पुण्यासारख्या शहरात इतक्या मध्यभागी ह्या स्वरूपाची अशी घटना घडते, तर एक विद्यार्थिनी म्हणून काय वाटतं? अजिबात सेफ वाटत नाही। असं नाही की ह्याच्या आधी घटना घडल्या नाही। मुलींचे कपडे घालण्यावर बोलता, रात्री उशिरा हिंडण्यावर बोलता। त्या लेकरांनी काय केलं होतं? म्हणजे ती 2 वाजेपर्यंत रात्री फिरली का काय? तिला कपडे घालायला पण आई वडील लागतात, एवढी छोटी होती ना ती। मी आज एकटी राहते, मला आई वडील नाहीये, 70% माझे नातेवाईक वारलेले आहेत। मला परवापासून एवढं घाणेरडं असं वाटतंय ना की जर तुमचा कायदा तेवढा कठोर नाहीये आणि आम्हाला जर आता बाहेर पडायला सेफ वाटत नसेल तर मला ते तुरुंगातले कैदी कुठेतरी कालपासून सेफ वाटतंय की तुम्ही सरकार त्याला पोचताय, ते गुन्हेगार आहेत, तुम्ही त्यांना पोचताय, ते तिथे सेफ आहेत, निवांत राहतायत आणि आमच्या सारख्या महिला बाहेर पडतायत ना घरातनं, तर असं वाटतं की नको, चला घरी लवकर उद्या। आणि माझं म्हणणं आहे की ह्याच्यावर कायदा जोपर्यंत कठोर होत नाही किंवा शिक्षा त्याला घाणेरडी होत नाही ना, तर ते धजत नाहीत ना गुन्हा करताना, त्यांना भीतीच राहिली नाहीये, कारण कायदा तेवढा कडक नाहीये। दादा, काय होतं, आज मी बाई प्रत्येकाच्या घरात आज आई, बहीण, आजी, मुलगी, वहिनी, मामी, बायका आहेत ना तुमच्या घरात, आहेत ना, या ना मदत करा। कुलकर्णी माझे गुन्हे लागत नाहीत, मी कधी त्यांना प्रत्यक्ष समोर बघितलं नाही, त्या बाळाला बघितलंय, पण एवढं घाणेरडं कृत्य करताना त्या माणसाची आज नातीच्या वयाची ती माणूस की कुठं सोडता तुम्ही? आज आंदोलन केलं, लाठीचार्ज करता, का करता? आम्ही अन्यायाच्या विरुद्ध उभं राहतोय म्हणून, आणि तो अन्याय करतोय तो तिकडे सेफ आहे,
काय करायचं ते. मग ते एक्झाम्पल आम्ही बायका मिळून सेट करतो. आम्ही कसं त्याला उघडा नागडा करून कापायचा तो कापतो. आम्ही करू आमच्या ताब्यात. तुमच्याच्यानी होत नसल न्याय देणं आम्हाला, आम्ही आमचा न्याय स्वतः करून घेऊ. एक एक्झाम्पल सेट करू जिथून पुढे पुरुष आहे ना एखाद्या बाईला तिच्या इच्छेविरुद्ध हात लावताना धसला पाहिजे की चुकतोय आपण. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महिला देखील आक्रमक झाल्याचं चित्र या संपूर्ण आंदोलनातून पाहायला मिळालं. अर्थात घटना देखील तितक्या स्वरूपाची तीव्र आहे, त्यामुळे त्याचे पडसाद देखील तीव्र या ठिकाणी उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि त्या फक्त प्रतीक्षेत आहेत त्या न्यायाच्या. प्रथमेश तांबे, LS मराठी. अरे या बलात्कारांना फाशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रात सारख्या अशा निर्दयी घटना घडतायत. अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करून खून केले जात आहेत. याला संपूर्णपणे हे निष्क्रिय सरकार जबाबदार आहेत. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी काल या बाबतीत त्यांच्या वेदना सांगितल्या. पूर्ण महाराष्ट्र आज संतापलेला या सगळ्या घटनेवरती. आणि न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही, कारण न्याय व्यवस्थेची दिरंगाई. पुढची तारीख पडायच्या आधी अजून एक अशी दुर्दैवी घटना घडलेली असते. मग या सगळ्याला काय अर्थ आहे? शेवटी अशा प्रकारच्या निर्दयी निष्ठुर लोकांना, अशा नराधापांना असं चौकात फाशी दिली पाहिजे. ही चौकात फाशी आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने देतोय. न्याय अशाच पद्धतीने झाला पाहिजे. त्यांना जागेवर गोळ्या घातल्या पाहिजे, दगडे ठेचून मारलं पाहिजे. त्याशिवाय या नराधमांना जर बसणार नाही. जर महाराष्ट्रात अशा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथे त्यांनी चौरंग्या केला होता अशा पद्धतीने मुलींवरती वाईट टाकणाऱ्या लोकांचा काय आदर्श घेऊन बसतो आपण? प्रत्येक वेळेस हे सरकार मागची कोर्टात कुठली केस दाखल झाली, पुढच्या तारीख पडायच्या आधी असा गुन्हा घडलेला असतो. नवीन गोष्ट घडली की आपण जुनं विसरून जातो. बदलापूर झालं, ठाणे झालं, चाकणला झालं, आज नसरापूर आहे. अजून कुठे होणार? किती वाट बघत बसणार आपण? हे निष्क्रिय सरकार करतं काय? जर आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित नसतील तर हे कायदे काय कामाचे आहेत? मग जर उद्या आम्हाला कायदा हातात घ्यायला लागला, अशा नराधमांना जर 7-7, 8-8 वर्ष लागत असतील फाशी मिळायला, त्यांना मृत्यूदंड व्हायला, तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. एवढंच आम्हाला सांगायचंय. हा अराजक येऊन देऊ नका. आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याचं साठी कायदे, शक्ती कायदा हा त्वरित लागू करा. शक्ती कायद्याला साठी जे त्यांच्या हाताला लाखो बसले, विधानसभेतले जे आमदार आहेत ना त्यांच्या हाताला लाखो बसलेत, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्या आमच्या आई बहिणींवर, लहान मुलींवर अत्याचार होणार शक्ती कायदा अजूनपर्यंत त्यांच्यावर संमत करता येत नाहीये. या सगळ्या गोष्टीसाठी जर काय पर्याय असेल, त्यांना जरा पोहोचवायचे तर भर चौकात अशा नराधमांना फाशी दिली गेली पाहिजे. आणि आज आम्ही मनाविसेतर्फे प्रतिकात्मक पद्धतीने या भर चौकात फाशी देतोय.